मग तुम्ही 1300 आता 407 आणि 1300 जर ह्या पात्र झाल्या तर मग काय शक्य म्हणजे गोकुळ हे राहणारच नाही. गोकुळचं वाटोळं राहायला होण्याशिवाय थांबणार नाही. गोकुळ एका घराणेशाहीमध्ये आणि एका नेत्यांच्या घरात सर्व निघून जाईल. गोकुळ आमच्याकडे आहे, केडीसी बँक आमच्याकडे आहे, कारखाने आमच्याकडे आहेत, मिरची कांडप आमच्याकडे आहेत, जिल्हा परिषद आमच्याकडे आहेत आणि तुम्हाला आम्ही भाजपकडे काय आणि तुम्हाला कोण वाचवणार आहे अशा लोकांना भीती घालले ठराव आमच्याकडे द्या. संदर्भात जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा त्या 427 पैकी काही संस्थांच्या पात्र केलेल्या आहेत. काय सांगाल, सुरुवातीला अपात्र आता परत पात्र, नेमकं काय चाललंय? मला नेमकं काय चाललंय तर आपल्या मीडियाच्या माध्यमातून कळलं, पेपरमध्ये वाचलं की जेव्हा प्रशासक आल्यानंतर 427 तुम्ही अपात्र करता, मग अपात्र केल्यानंतर एक अधिकारी तो पण त्यांना अधिकारी दिलाय, मग दुसरा अधिकारी त्यांना मॅनेज करून पण त्यांना पात्र करतो, कसं शक्य? म्हणून मी काल या विषयावरती मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेलो होतो. तर त्या गर्दीमध्ये मला काल बिझी शेड्यूल असल्यामुळे साहेबांची मला वेळ भेटू नाही शकली. तर मी कानी घालणार साहेबांना की हे असं असं चुकीचं चाललंय. आपण मूळ म्हणजे गोकुळमध्ये प्रशासनाला कारण म्हणजे 1310 ते अपात्र होतात. हे आपल्या सोयीसाठी मतदानासाठी ते निर्णय केलेले आहेत. मुश्रीफ साहेबांच्या घरात 45 डेरे आहेत, त्यामुळे शक्यच नाही होणार ना तसं. आणि मग जे गोरगरीब जनतेने सामान्य शेतकरी बांधवांनी ज्या कष्टातून घामातून गोकुळचं दूध उत्पादन सुरू केलं, मग अशावरती 100% अन्याय होतोय. मग तुम्ही 1300 आता 407 आणि 1300 जर ह्या पात्र झाल्या तर मग काय शक्य म्हणजे गोकुळ हे राहणारच नाही. एका घराणेशाहीमध्ये आणि एका नेत्यांच्या घरात सर्व निघून जाईल. आणि बाकी गोकुळमध्ये खरं तर म्हटलं तर गोकुळमध्ये शेतकऱ्यांच्या वाट्याला येते काय? जो दूध उत्पादन आपला दिवस रात्र मरून चारा गोटा दूध करून करायचं आणि त्यानंतर मग असला त्याला वर्षातून एकदा, हे आता तर मला कालच कळलं की माझ्या मतदारसंघात आणि सगळीकडे साम दाम दन एक तर गोकुळची दशत. आमचे गोकुळ आमच्याकडे आहे, केडीसी बँक आमच्याकडे आहे, कारखाने आमच्याकडे आहेत, मिरची कांडप आमच्याकडे आहेत, जिल्हा परिषद आमच्याकडे आहेत आणि तुम्हाला आम्ही भाजपकडे काय आणि तुम्हाला कोण वाचवणार आहे अशा लोकांना भीती घालले आणि ठराव आमच्याकडे द्या. तर ठराव आपल्याला हे एक विषय मोठा आहे. हा ठरावचा विषय आपल्याला माहिती आहे की नवीन मुख्यमंत्री साहेबांना आम्ही देतोय आणि हे 100% करून घ्यायला लागेल, नाहीतर गोकुळचं वाटोळं राहायला होण्याशिवाय थांबणार नाही. गोकुळ वाचवण्यासाठी तुम्ही नाही का की सतेज पाटील आमच्या जवळचे आहेत किंवा ते लांबचे आहेत, आम्हाला काय नेमकं असला काय गोकुळमध्ये भाजप आणि राजकारण काय करायचं? मी अपक्ष आमदार होतो, निवडून आल्यानंतर भाजप आहे, भाजप आमच्या रक्तात आहे. तर भाजप ऑर्डर कधी? गोकुळमध्ये वर्षानुवर्ष सत्ता त्यांची, मुश्रीफ साहेबांची, काँग्रेसची आहेत. आज शेरापूर आमच्याकडे स्ट्रॉंग आहे चांगली, तर भाजप कुठे? आज भाजप म्हटलं तर जिल्ह्यामध्ये माडिक परिवार खूप सक्षम आहेत. एक अमोल माडिक साहेब आहेत आमदार आणि दुसरे आमदार आवाडे साहेब आहेत आणि आम्हाला मरेपर्यंत भाजप आहे. आम्ही मग पक्ष वाढणार कधी? ही खंत अशी आहे की ह्या गोकुळ आहे, त्यानंतर केडीसी आहे म्हणून थांबणार नाही आणि मी कुणाच्या दबावाला बळी पडणार नाहीत. हा, माझा नेता साहेब मला सांगतील बाबा चुकीचं, मी एवढं सांगू शकतो की मी चुकीचं काय करणार नाही आणि प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी आणि कार्यकर्त्यासाठी. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता कोण बोलणार तयार नाही. खरी खंत काय? आज नेते मंडळी आम्हाला कोण समजूनच घेत नाहीत, आम्हाला पुढे कसं जायचं समजत नाहीत. प्रत्येक जण आपला आपला स्वार्थ, आपला आपला पद, एका घरात किती किती पद द्यायचा आपण प्रश्न आहे. त्या गोष्टी खूप हे करून बोलतोय. मला याच्यासाठी मला आणि एक सांगतो, प्रत्येकाला वाटते की माझ्या मागे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि ते सांगत असतील. हा, काही लोकांच्या बरेच लोक म्हणतात माझ्या पाठीमागे सक्षम असे साहेब आहेत. खरं गोकुळमध्ये महालक्ष्मी अंबाबाईची शपथ सांगतो, याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांचा काही उल्लेख नव्हता. तुम्ही 1310 संस्था जर तुम्ही ह्या लादल्या नसत्या आम्हाला मतदानासाठी, मुश्रीफ साहेबांच्या 45 डेऱ्या, त्यांच्या घरात कोण दूध करते का, गोटा आहे का, संस्थेत त्याच्यात बसतात का आणि कॅटरिंगमध्ये बसतात का, नाही बसत. मला असला अन्याय तर किती सहन करायचा. आणि मी मग आवाज उठवला आणि चांगलं काम होतं आणि होतं म्हणून प्रशासन काय लागलं, काय चुका होत्या म्हणून लागलं ना. तर आता काय
जे प्रशासन बसले तिथं आता आमच्या आदरणीय दादा सकाळ दुपार संध्याकाळ फोन करतात त्यांना प्रेशर करतात. मला ते गोकुळचा जो आता आमचा सुधीर आले ते बोलले भाऊ काय करू, मी तुमचं ऐकू, मुश्रीफ साहेबांचं ऐकू की चंद्रकांत दादांचं ऐकू. मी त्याला म्हटलं प्रामाणिक काम कर. ज्या संस्था आपल्या बसलेल्या आहेत, ज्या बसतात त्या आमच्या असो कोणाच्या असो, 427 म्हणजे माझ्या 50 कमी झाल्या. कारण मला आंबेडकर साहेब माझ्या पण 50 कमी झाल्या. खरं जर गोकुळ टिकायचं असेल, पुढे वाढायचं असेल तर चांगल्या पद्धतीने हा फार पूर्वी वर्षात मी तेव्हा नव्हतो तर जेणेकुणी कशातले महाराष्ट्राची शान म्हणजे गोकुळ आहे, जिल्ह्याची शान म्हणजे गोकुळ आहे आणि सर्व शेतकरी कुटुंब आम्ही त्या अवलंबून असतो. म्हणून मला प्रामाणिकपणे गोकुळसाठी काम करायचं आहे. मी आणि ह्याच्यामध्ये मी बोललो की मुख्यमंत्री साहेबांनी बोललो, मी बोललो की देवाभाऊनी बोलायला लावला. हा गैरसमज दूर करा. मी आमदार झाले, जनतेतून निवडून आले, मला तेवढं ज्ञान आहे आणि जेव्हा मी प्रामाणिक काम करत असेल साहेब माझ्या पाठी सक्षम असतील आणि मी चुकीचं वागत असेल की चुकीचं करत असेल मला साहेब एका वेळेस थांबू शकतात. त्यांना पूर्ण अधिकार आहेत. माझा पूर्ण अधिकार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पुढे मी कायच आमची कायच नाही, जे ते बोलतील ते अंतिम शब्द. शिवाजी पाटील देवाभाऊंच्या